ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मी प्रतीक्षा जगधने. आपल्या समोर मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते श्रीरंगजी आढावे दादा हे आहेत. चला तर येत्या 10 तारखेच्या मोर्चाबद्दल आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. आता 10 तारखेच्या मोर्चाच्या संदर्भात दलित समाजावर होणारे अन्याय, आतापर्यंत बऱ्याचशा ठिकाणी अन्याय झाले, गुन्हेगारी झाले, सर्व गोष्टी झाल्या, पण गरिबांना न्याय मिळत नाही. सर्व काही कागदपत्र पुरावे सर्वे दिले तरी बी आजकाल पोलीस स्टेशन वरून ऑर्डर आल्याशिवाय कोणत्या गोष्टी करीत नाहीत. पहिला आमच्या जमान्याचा जमाना गेला. माझं वय 65 आहे. माझ्या जमान्यामध्ये पोलीस स्टेशनला जर एखादा दुबळा माणूस जर गेला, त्याने जर त्याच्या समस्या मांडल्या तर 2 पोलीस येऊन त्या माणसाला घेऊन जात होते आणि त्याला विचारत होते की का अन्याय करतो म्हणून. आज असं झालं की गरीबावर होता होईल तेवढा अन्याय झाला तरी चालेल, पण आमचे कार्यकर्ते सक्षम राहिले पाहिजेत. अशा पद्धतीचे हे राज्य चाललेलं आहे. आणि कोण आम्हाला गरीबांना न्याय देणार? आज एवढ्या मोठ्या आमचा मुलगा वाया जायच्या विचारात होता, पण परमेश्वराने वाचवलाय, तरी आतापर्यंत कुठला न्याय नाही. ह्याच ठिकाणी जर दलित समाजाच्या लोकांनी जर हे गोष्टी केल्या असत्या तर रातोरात सर्व घरादाराशी आई बापाशी आतमध्ये लकामध्ये टाकलं असतं, पण मोठ्यांचे कोणी काही करू शकत नाही. ही एक समस्या आहे आमची की जर समज अशा काही गोष्टी घडत असल्या तर ह्या गोष्टी जे घडतात हे कमसे कम 10 वर्षापासून घडतात. आज नाही घडत. दलितावर ओबीसीवर अन्याय होणारा हे 10 वर्षापासून घडतंय, आज नाही घडत. तर माझी एवढीच विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना, मुख्यमंत्री साहेब तुम्हाला 2 पद झेपत नाही तर तुम्ही 1 पद सोडून द्या आणि एका पदावर राज्य करा. का की या 2 पदांनी सर्व गरीब समाजावर दलितावर अन्याय होऊन चालला. त्याच्या ठिकाणी तुम्हाला दोन्ही कामं पाहता येत नाही, त्याच्याकरता एक कामावर तुम्ही ठाम राहावा ही आमची कळकळीची विनंती. आणि दलित ओबीसीच्या प्रत्येकी ज्येष्ठ मंडळीला, युवकांना माझं कळकळीची विनंती की अशा लोकांना आपले लोक जी खत पाणी घालितेत आणि मोठे करतेत हे सर्व चुकीच्या गोष्टी येतात. हे तुम्हीच खत पाणी घालून समाजावर जे अन्याय आणता तो तुम्ही आणा ठामपणाने. तुम्ही जर लवजीचे असताल, बाबासाहेब आंबेडकरांचे जर असताल तर तुम्ही पहिला समाज पाहिला पाहिजे, नंतर समाजकार्य पाहिलं पाहिजे, नंतर राजकारण पाहिलं पाहिजे. तर मी म्हणेन की खास हे लवजीची बाबासाहेब आंबेडकरची उत्पत्ती खानदानी म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला काय सांगितलं की स्वाभिमान ठेवा. स्वाभिमानाने तुम्ही जर जगले तर तुम्ही स्वाभिमानाने राहू शकतो. तुम्ही लाचारपणाने आश्ल्यांच्या दारात जातात आणि आश्ल्यांना सहकार्य करतात म्हणून हे गरीबावर अन्याय होते. तर हे अन्याय कसे थांबावा याच्याकरता कुणीही याच्यात दखल घेऊ शकत नाही. अन्याय वाढन पण कमी होणार नाही. तर मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती आहे मला की मुख्यमंत्री साहेब तुम्ही एकच पद वापरा, 2 पद तुम्हाला आठवत नाही. तर ज्या काही गोष्टी आम्ही न्यूजवर टीव्हीवर पाहतो तर तुम्हाला कितीक लोक काय म्हणतात, काय बोलत आहेत, पण तुम्हाला त्याचे भान नाही. तुम्हाला फक्त काय की आमचे कार्यकर्ते वाचले पाहिजेत आणि ज्या गोष्टी करतात त्याच्या आमचं आम्हाला समर्थ आहे. पोलीस डिपार्टमेंट वरून काही कळाल्याशिवाय कुठल्या गोष्टीची हालचाल करीत नाहीत. जे सामान्य माणूस आहे त्याला दाबून ठेवते, येतो आता, जातो आता, हो आता, परवा आता. काही तिकडे मर्डर जरी झाला तरी सांगते की आता आम्ही कपडे घालतो, आमची गाडी नाही आली, येतो आता. पण तातडीने कुणीही डिपार्टमेंटचा माणूस बाहेर पडत नाही. का पडत नाही? की त्यांना वरून आदेश आल्याशिवाय ते काहीच करू शकत नाही ना. आता त्या डिपार्टमेंटच्या हातात आदेश राहिलेलेच नाहीत. उद्या एसपी असो, कलेक्टर साहेब असो, यांना वरून आदेश आल्याशिवाय हातोडी खाली सांगत नाहीत. तोपर्यंत ठाम असते तर मग तोपर्यंत गरीब संपतो, गरीबाचं घर संपतं. आज तुम्हाला सांगतो ह्या व्यसनाने आणि या खून मर्डरने महिलांची संख्या विधवांची 30% झालेली. 30% विधवा महिला, जवान जवान मुली, 2-2 1-1 लेकरावाल्या, त्यांनी आयुष्य कसं काढायचं? कशा धर्तीवर काढायचं? ज्याच्या घरातलं बाळ जातं त्यालाच फक्त दुःख असतं, दुसऱ्या दिवशी कोणी नसतं. मैतीला येणारा येतो तळतळीने, पण दुसऱ्या दिवशी त्याला काय कळत नाही. तशी गत सरकारची, मेला माणूस जाळला, दुनियादारी झाली, संपलं. पण ज्याच्या घरात दुःख झालेलं असतं त्या बाईला आयुष्यभर भोगावं लागत. याची दखल कोणी घेणार? सरकार कशाला असतंय की गरीबाला असतंय? कायदा कशाला असतो? गरीबाला असतो. आता ते कायदा गरीबाला नाही राहिलेला, कायदा श्रीमंताला, गुंडांना राहिला. जे सरकार चालतं हे गुंडांच्या जीवावर चालतं, गरीबाच्या जीवावर चालत नाही. मत आमच्या मताकरता झोपडे धुळून देतात, पण अन्य झाल्याच्या नंतर त्यांना झोपडे दिसत नाही.
अन्याय झाल्यावर झोपडे नाही दिसत. ज्या टायमाला मत पाहिजे त्या टायमाला झोपडे धुंडत येतात, गल्ली बोळात येतात, घाण धुवून तुडीत येतात. पण त्या टायमाला जे याच्यावर अन्याय होत त्या टायमाला कोणी येत नाही. याची कोण दखल घेणार आहे? किती दिवस आता जर चाललं तर हे सरकार बदल चाललंय. सरकारने उतापत्ती चालू केलेली, गुन्हेगारी तेवढी झालेली, गुंडगिरी तेवढी झाली, लुटालुटी तेवढी झालेली आणि खून मर्डर बी तेवढे चाललेले. आजकाल ह्या जगामध्ये गरीबाचं जगणं मुश्किल झाले. तर आमची एवढी विनंती आहे, 10 तारखेच्या दिवशी आमचा मातंग समाजाच्या भव्य मोर्चा होणार आहे. आणि त्या मोर्चामध्ये जर ह्या गुन्हेगारांना तुम्ही जर नाही ताब्यात घेतलं आणि नाही त्यांना नकाबमध्ये केलं तर आम्ही भयानक मोर्चा काढू शकत मातंग समाजाचा. आणि ज्या टायमाला मोर्चा काढू त्या टायमाला कलेक्टर आणि एसपी साहेबांचे दोन्ही हाफेज बंद करू देणार नाही. तर त्यांनी माझी कळकळीची विनंती मान्य करावा आणि हाईत आरोपी त्यांना नकाब करावा आणि होता होईल तेवढी मोक्याची सजा लावा त्याला. यांना दुसरी सजा न लावताना मोका लावा तर काय आमची समाधानी होणार आहे. नाही तर हे उद्याच्याला तुम्ही सोडून देताना परवा दिवशी परत आमच्या दारात तलवारी कोरडे घेऊन येणार आहे लोक इथं. आणि याला सर्व राजकारण नडतंय. सामान्य माणूस लढत नाही, शेतकरी लढत नाही, कोणी सामान्य माणूस का कोणी लढत नाही. फक्त याला नडतंय तर फक्त राजकारण. एवढी माझी कळकळीची विनंती की जर सरकारला जर गरिबांची गरज असली तर त्यांनी गरिबांना न्याय द्यावा. नाही तर हे चाललेलं आहे तर आम्हाला बी उद्याच्या मतदानाला काहीतरी विचार करावा लागेल. आम्हालाच नाही, दलित, मुस्लिम आणि ओबीसी ह्या चारही जातींनी विचार केल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही. आमचंच मत घ्यायचं, आमच्यापासूनच खुर्च्या घ्यायच्या आणि आमच्यावरच अन्याय करायचा, ही कुठली पद्धत आहे? आम्ही गरीब इथं दुबळे इथं म्हणून आम्हाला सर्व काय करता येत, पण आम्ही कुठेतरी मजबुरी असल्यामुळं सकाळी जायचं कामाला, संध्याकाळी लेकरा बाळाला आणायचं म्हणून कोणत्या गोष्टी आम्हाला सुधरत नाहीत. पण ज्यांनी लाटलेल्या गोष्टी येतात बापांनी ते त्याचे लेख ह्या गोष्टी अंमल करतात, गरीबावर दहशत निर्माण करतात, गरीबावर दहशत निर्माण करून या सर्व काही गोष्टी घडतात. एवढं बोलून माझं भाषण संपतो. आपण ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलला चांगल्या रीतीने प्रतिक्रिया दिल्या याबद्दल ऍक्टिव्ह मराठी चॅनलद्वारे तुमचे आभारी आहोत. ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर.